मंगल मूर्ती. सर्वांना जय वाल्मिक. पहिला बॉल गुण आहे श्रीराम कोडी भाऊ. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. पहिला बॉल जड मध्ये टाकलेला आहे भाऊने. आणि हा चौकार. दुसऱ्या बॉलला 4 रन आलेला आहे. पवनपुत्र यांनी आपले खाते उघडलेले असून 4 धावा इथं मिळतील बॅट्समनला. सी ए आशिष सर यांनी पहिल्या दुसऱ्या बॉलला 4 रन करून आपल्या टीमचे खाते उघडलेले आहे. तिसरा बॉल घेऊन येत आहे श्रीराम भाऊ. ओ जडची बॉल. परत तिसरी बॉल ही जड मध्ये टाकलेली आहे. 3 बॉल 4 रन. नो विकेट. ओ चौथा बॉल परत जड मध्ये.
सिंगल डबल हे चालू असले पाहिजे, त्याने स्कोर पुढे जात असतो. प्रत्येक बॉलला फिल्डिंग चेंज होत आहे. मोठा सामना आहे. ओ हा क्लीन बोल, जड 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 जडने शेवटी एक स्टंपला करून विकेट घेतलेली आहे. सीए आशिष सर बाहेर जात आहे. चांगली बॅटिंग केली त्यांनी. पहिल्या ओव्हरला चौकार सुद्धा मारलेला होता. पहिली विकेट. 12 इथे पवनपुत्र वारुस यांची पहिली विकेट पडली आहे. त्यांना पहिला झटका पडलेला आहे आशिष सर यांच्या रूपाने. श्रीराम कोळी यांनी आपल्या संघासाठी पहिली विकेट घेऊन विकेटचे खाते उघडलेले आहे. वन डाऊन आलेले आहेत. रवी कोळी चांगले हिटर आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. जडमध्ये ह्या आलेल्या 15-16 बॉलमध्ये जवळजवळ 12 बॉल जडमध्येच टाकले दिसून आहेत. रणनीती आखूनच बॉलिंग होत आहे. रणनीतीनुसारच बॉलिंग करत आहे खेळाडू बॉलर. जे प्लॅन केले आहे त्यानुसारच बॉलिंग चालू आहे असं दिसून येत आहे. परत जडमध्ये टाकलेला लो फुल टच बॉल लॉंग आउटला मारायला 1 रन नक्कीच मिळेल. चेअरअप काही कमी होत नाहीये. चेअरअपला भरपूर प्रोत्साहन मिळत आहे इथे बॉलरला. रवी कोळी स्ट्राईकवर बॉलिंग घेऊन होत आहे. श्रीराम भाऊ बिग हिट करायचा प्रयत्न, फटका फसलेला आहे आणि हा दुसरा फलंदाज रवी कोळी यांच्या रूपाने बाद होत आहे. सुंदर असा झेल. श्रीराम यांनी आपल्या शतकातील दुसरी विकेट घेतलेली आहे. दुसरा झटका दिलेला आहे पवनपुत्र वॉरियर्स यांना. सिद्धार्थ रायसिंग यांनी चांगल्या प्रकारे झेल घेऊन टीमला एक दुसरा बडी मात आपले योगदान केलेलं आहे. श्रीराम कोळी यांनी या ओव्हरमध्ये घेतलेली ही दुसरी विकेट आहे. ओ 3 ओव्हर 14 रन. येथे एक बॉल बाकी आहे. इथे ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 14 ओव्हर 2 विकेट, 3 ओव्हर 14 रन 2 विकेट. चांगल्या प्रकारे कमबॅक. ओ जड परत फुल लाईनचे बॉलिंग टाकलेले आहे. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल टाकलेला आहे ऋषिकेश सुरवडे यांनी. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल ऋषिकेश सुरवडे निर्धाव टाकलेली आहे. बॅटिंगवर आहे संघाचे संघ मालक राकेश कोळी. हा बिग हिट करण्याचा प्रयत्न पण निर्धाव. स्विंग अँड मिक्स. इथं संधी मिळाली होती तिसरी विकेट घेण्याची, पण कॅच घेण्याला कोणी धावलेलं नाहीये.
बाहेर फेकलेला हा बॉल 6 रनसाठी सीमारेषा बाहेर. राकेश कोळी यांच्याकडून आलेला हा सत्कार.
हॅलो 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 कोडी क्रिकेट लीग पर्व सहावे सहाव्या पर्वाचा महाअंतिम दिवस आणि सकाळच्या या कवळ्या उन्हाच्या सूर्यदेवाच्या किरणांमध्ये चालू असलेला हा पहिला सामना. पहिल्या सामन्याची अर्धी इनिंग आतापर्यंत झाली आहे. 38 धावा आतापर्यंत. 5 गडी बाद झालेत. 6वं षटक 7वं षटक प्रगतीपथावर आहे. गणेश इंगळे एक युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपला टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव खर्च केली आहे. मात्र त्याच्या समोर जो फलंदाजी करतोय एक अनुभवी संपन्न असा फलंदाज, आपल्या नावाचा डंका ज्याने जळगाव जिल्ह्यात गाजवला आहे, किरण कोळी उर्फ किरण पोलार्ड मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू देखील वाईड. एक चांगला प्रयत्न आहे. फलंदाजाच्या बॅट पासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजाकडनं. निश्चितच एक युवा गोलंदाज आहे आणि ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये केली आहे तर प्रभावित केलंय सर्वांना. गणेश इंगळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र रडारमध्ये होता, फेकून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर, पूल केलाय, चेंडूला गोल केलाय आणि मिळवलाय किरण पोलार्ड याने 6 धावा. या 6 धावेने मात्र आता धावसंख्या पुढे सरकतीये. धावा झाल्यात 46 आणि जर किरण पोलार्ड लास्ट ओव्हरपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिले तर निश्चितच एक सन्मानजनक स्कोर उभा राहील. कारण आतापर्यंत जर बघितलं आपण एक चांगली गोलंदाजी झाली आहे, बांधून ठेवलंय. मात्र अतिशय चांगला चेंडू बुंदात टाकलाय. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश इंगळे. त्या दरम्यान एक धाव घेतली गेली आहे. जितू कोळी यांना आमंत्रित केलं गेलंय आणि परिपूर्ण जबाबदारीने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय किरण पोलार्ड यांच्याकडनं आणि आवश्यकता देखील आहे. निश्चितच आपला अनुभव आज त्यांना दाखवावा लागेल कारण इथून करियामोरची स्थिती सर्व संघांसाठी असेल. आता मात्र जितू कोळी यांनी बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला होता पण बॅट आणि बॉलचा फारसा संपर्क न झाल्यामुळे त्या दरम्यान आली आहे एक धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश इंगळे सामना करतील किरण पोलार्ड. निश्चितच आखूट टप्प्याचा चेंडू, संधी निर्माण केली आहे आणि झेल सुटला आहे. निश्चितच खूप मोठा झेल या क्षेत्ररक्षकाकडनं सुटला आहे आणि तोही किरण पोलार्डचा गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. संधी निर्माण केली होती मात्र परिपूर्ण 7 क्षेत्ररक्षकाने दिला नसल्यामुळे विकेट मात्र मिळाली नाहीये. किरण कोळीसारख्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे निश्चितच थोडंसं महागात पडू शकतं. कालच आपण संध्याकाळच्या सत्रात त्याची पहिली बॅटिंग बघितली असेल. तब्बल 48 धावा कुठून काढल्या होत्या, त्याही फक्त षटकाराच्या मदतीने, आणि असाच झेल त्या संघाने देखील सोडला होता. आखो टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, फेकून दिलाय सीमारेषा पार. जितू कोळीच्या बॅटमधून आला एक षटकार.
बघा झेलची संधी निर्माण झाली होती, सिंगल धाव आली, झेल सुटला, सिंगल धाव आली आणि सिंगल नंतर आलाय तो षटकार. म्हणजे ज्या चेंडूवर एकही धाव नव्हती तिथे 7 धावा आल्या आहेत आणि थोडंसं षटक महागडं ठरवलं जातंय. 17 धावा आल्यात आतापर्यंत, 5 चेंडू झाले आहेत, 55 धावांवर येऊन स्कोअर पोहोचला आहे. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, फेकून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर ऑफसाईडच्या दिशेला. जित्तो कोडीच्या बॅटमधून आलाय लागोपाठचा दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने षटकाची देखील सांगता केली आहे. आता मात्र दोघंही फलंदाजांनी हात खोलायला सुरुवात केली आहे, कारण 7 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्यात 61. निश्चितच थोडंसं अजून महागडं ठरवलंय. 23 धावा तब्बल कुठून काढल्या आहेत मागच्या षटकामध्ये. आज सर्वांना विनंती असेल की क्वार्टर फायनलचे सामने चालू आहेत. आपल्यासमोर पहिला क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे, त्यानंतर सेकंड क्वार्टर फायनल आरुषी हॉस्पिटल आणि शुभम 91-13 किंग्ज या दोघंही संघांना विनंती असेल की या सामन्याची पहिली इनिंग झाल्यानंतर कर्णधारांना विनंती असेल की टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे आणि आपल्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. मयूर सपकाळे गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक तर चांगल्यारीत्या हाताळलं गेलंय मयूरकडनं, मात्र हे महत्त्वाचं षटक असेल. फलंदाजही तेवढ्याच महत्त्वाचा स्ट्राईकवर आहे. किरण कोळी, अतिशय चांगला चेंडू बुंद्यात टाकलाय, अपील केली गेली आहे, मात्र अपीलमध्ये फक्त किपर आणि प्लेयरच इंटरेस्टेड होतोय. गोलंदाजाला माहिती होतं बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे, त्यामुळे अपीलमध्ये इंटरेस्ट दाखवला नाही आहे. एक अपीलच्या जोरावर विकेट घेण्याचा प्रयत्न थोडासा फसला आहे आणि अतिशय आतापर्यंत 2 चेंडू तर चांगल्यारीत्या टाकले गेले आहेत. निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात देखील केली आहे. चांगला फटका आहे, पण क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं. त्या दरम्यान थोडीशी मिसफिल्ड झाली आहे आणि मिसफिल्डचा फायदा घेत फलंदाजांनी निश्चितच 2 धावा चोरल्यात. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. या थोड्याशा मिसफिल्डच्या धावा या क्वार्टर फायनलच्या सामन्यांमध्ये आपल्याला कुठेतरी टुचत असतात. लीग स्टेजमध्ये या धावांना फारसं महत्त्व नसतं, मात्र क्वार्टर फायनलमध्ये नॉकआउटमध्ये 2 धाव्याने 1 धाव्याने सुद्धा सामना गमावला तर ते एक पुन्हा एकदा हलक्यात टाकलेला चेंडू, थोडासा टप्पा घेऊन बाहेरच्या दिशेला चेंडू वळला आहे. अपील झाली आहे, किपर इंटरेस्टेड दिसत आहेत, मात्र अंपायरांवर अपीलचा कुठलाही प्रेशर नाही आहे. गोलंदाजाने फारसं चांगलं प्रभावित केलंय आतापर्यंत. किरण सारख्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवण्यात यशस्वी राहिले आहेत या षटकामध्ये. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि तिथं ज्या प्रकारे चेंडू वळला ना तर थोडीसा डाऊटफुल होता, मात्र मैदानाच्या आतमध्ये जे पंच काम करतायत त्यांना आपल्यापेक्षा जास्तच निश्चितच कळत असतं. त्या दरम्यान आलाय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ज्या प्रकारची गोलंदाजी मयूरकडनं हाताळली गेली आहे ना, कौतुकास्पद असेल. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी एवढी कंजूस गोलंदाजी करणं निश्चितच कौतुकास्पद. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले, धावा खर्च केल्यात फक्त 2. किरण सारख्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवलंय. आता मात्र हात खोलायला संधी दिली होती, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. बघूयात पुन्हा एकदा फलंदाजांनी घेतले 1 धाव आणि मयूर गोलंदाजी अतिशय चांगल्यारीत्या हाताळली गेली आहे. 2 षटकांमध्ये 5 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 गडी देखील बाद केला आहे. निश्चितच टोटल धावसंख्या आता झाली आहे 64. 8 षटकांचा खेळ झालाय, 64 धावा. इथून मात्र आता फक्त खेळ असेल 12 चेंडूंचा
आणि मोठे मोठे फटके आता आपल्याला बघायला मिळतीलच, कारण आवश्यकता देखील आहे. कारण आपण जर बघितलं तर हुप पैलवान या संघामध्ये फलंदाजीमध्ये दमखम आहे. 64 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. टार्गेट चेस करू शकतात. आता मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सिंगल धाव आली नाहीये, थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. पुन्हा एकदा सिंगल धावेला कॉल दिला गेलाय, मात्र परिपूर्ण नाकारला गेलाय किरण कोळी यांच्याकडनं. निश्चितच परिपूर्ण इरादा दाखवला गेलाय की आता सिंगलने नाही तर मोठ्या फटक्याने डील करावी लागेल, कारण येणाऱ्या पुढच्या 11 चेंडूंमध्ये धावसंख्या ही निश्चितच ट्रिपल डिजिट करण्याचा प्रयत्न असेल. ज्या कारणासाठी सिंगल धाव घेतली नव्हती, मात्र चांगल्यारीत्या फसवलं गेलंय आणि बाद होतोय किरण कोळी. एक मोठा मासा गळाला लावलाय स्वप्नील पाटील यांनी. 64 धावांवर 6वा शिलेदार तंबूत परततोय. किरण कोळी सारख्या फलंदाजाला बाद केलंय. निश्चितच परिपूर्ण बांधून ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. पवनपुत्र वॉरियर्स संघाला एक मोठा झटका लागलाय किरण कोहलीच्या रूपात. निश्चितच ती पहिल्या सिंगल चेंडूवर धाव आली असती तर आपली विकेट गमावली नसती. मात्र किरण कोहली यांचा विचार देखील तेवढाच बलाढ्य होता की आता सिंगलने नाही तर मोठ्या फटक्याने डील करावी लागेल. त्यासाठीच सिंगल धाव घेतली नव्हती आणि एक जबाबदारी आपल्या खांद्यावर स्वीकारली होती. मात्र थोडेसे असमर्थ ठरतायत. प्रयत्न केला होता पण तेवढ्याच चांगल्या झेल घेतला गेलाय सिद्धार्थ रायसिंग या क्षेत्ररक्षकाकडनं. सोपं नसतं बाउंड्रीवरचा झेल घेणं. त्या दरम्यान आली आहे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॉलला व्यवस्थितरित्या जज करणं आणि जज केल्यानंतर बाउंड्री लाईनला टच न होऊ देणं आणि कॅच ग्रॅब करणं. दिसतं तेवढं मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनला फिल्डिंग करणं सोपं नसतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू. त्या दरम्यान आला आहे 4था निर्धाव चेंडू या षटकाचा आलाय आणि महत्त्वाचं षटक अतिशय चांगल्यारीत्या हाताळलं जात आहे स्वप्नील पाटील या गोलंदाजाकडनं. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतायत आणि यांनी देखील 10च धावा खर्च केल्या आहेत. अजून 2 चेंडू यायचे बाकी आहेत. रोशन ठाकरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करायला आलेत आणि एक प्रयत्न केला जातोय त्यांच्याकडनं मोठे फटके मारण्याचा. मात्र सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं अवघड जात असतं, कारण वातावरण ओलसर असल्या कारणाने बॅटिंग ही तेवढ्या चांगल्यारीत्या होत नसते. चेंडू थोडासा फसून येतो आणि त्याचाच परिणाम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. रोशन ठाकरे हे देखील प्रयत्न करतात आहे. थोडासा बॅट आणि बॉलचा फारसा संपर्क होत नाहीये. मोठा फटका मारायची आवश्यकता आहे. प्रयत्नांना निश्चितच यश मिळेलच, प्रयत्न करावा लागेल, पण चेंडू फसून येतो. सकाळच्या सत्रामध्ये त्याच परिणाम आपल्यासमोर दिसतोय. 64 धावा आतापर्यंत झाल्या आहेत आणि याच संघाने कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये 127 धावा बनवल्या होत्या. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, समोरच्या दिशेला खेळून दिलाय. त्या दरम्यान आलाय चौकार. या चौकाराने 68 धावा झाल्या आहेत. नऊ षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र शेवटचं षटक असेल. त्रिवेणी संगम यांचे संघ मालक
मैदानाच्या आतमध्ये आलेत. आज यावंच लागेल, काल आले नव्हते. आज महत्वाचे सामने आहेत. गणेश इंगळे मैदानाच्या आतमध्ये, बॅटची कळा होती, संधी निर्माण झाली होती. पहिलं षटक महागडं हाताळल्या गेल्यानंतर सुद्धा गोलंदाजावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. एक युवा गोलंदाज आहे. शेवटचं षटक चांगल्यारीत्या हाताळलं जात आहे. ज्या प्रकारे बांधून ठेवलंय ना फलंदाजांना, कौतुकास्पद गोलंदाजी असेल हुप पैलवान संघाच्या गोलंदाजांची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, मात्र एक चांगले कमबॅक आपल्याला बघायला मिळाला आहे. पवनपुत्र वॉरियर्स मध्ये काल रवी दादा यांचं देखील षटक पहिलं महागडं झालं होतं, मात्र ज्या रीत्या त्यांनी 4 धावा डिपेंड केल्या होत्या ना शेवटच्या षटकामध्ये, निश्चितच आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. फुल टॉस चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न झालाय. पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. अबाउट द वेस्ट साईडचा नो बॉल आलाय. थोडंसं अतिरिक्त गती वाढवण्याचा प्रयत्न केला गेलाय, त्याचाच परिणाम नो बॉल. आता मात्र 5 धावा आल्यात एका चेंडूवर. पुढचा येणारा चेंडू असेल फलंदाजासाठी फ्री हिट. आणि मैदानाच्या आतमध्ये जितू कोळी स्ट्राईकवर आहेत. आखो टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, फेकून दिलाय चेंडू सीमारेषा पार. जितू कोळींच्या बॅट बंद आलाय, षटकार. तीन चेंडू आतापर्यंत झालेत आणि 11 धावा खर्च झाल्यात. 79 धावा झाल्यात आणि गोलंदाजी मध्ये दमखम आहे पवनपुत्र वॉरियर्स या संघाकडे. 80 धावा डिपेंड करण्याच्या, मात्र अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3 मध्ये जर मोठे फटके आले ना लागोपाठ, तर एक सन्मानजनक स्कोर टार्गेट हे उभं करू शकतात हुप पहलवान या संघासमोर. गणेश इंगळे गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय, एवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. ऐंशी धावा पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू यायचे बाकी आहेत. समोरच्या दिशेला फटका खेळून दिलाय, त्या दरम्यान थोडीशी बम्बलिंग झाली आहे. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज गणेश इंगळे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज जितू कोळी ज्याने 11 चेंडूंमध्ये 25 धावा कुठून काढल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे, फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे, फटका फसला होता आणि झेल देखील घेतला गेलाय. रिले कॅच झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. रिले रेस आपण सहसा बघत असतो, मात्र क्रिकेटमध्ये देखील रिले कॅच आता मात्र आपल्याला बघायला मिळाली आहे. त्या दरम्यान विकेट घेतली गेली आहे. जितू कोळी यांची विकेटने इनिंग संपली आहे. चला, सेकंड क्वार्टर फायनलचा नाणेफेक आपल्याला करायची आहे. आरुषी हॉस्पिटल आणि शुभम 91-13 किंग्स
दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकर टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे आणि आपल्या सामन्याची नाणेफेक करायची आहे. कंटिन्यू मॅच चालू बोलता येत बॅट्समन बॅटिंग करतो ना. टॉस द बॉस सोनवणे यांच्याकडून प्रत्येक क्वार्टर फायनल सेमी फायनल फायनलला त्यांच्याकडून आकर्षित कॅप प्लस त्यांचं क्वार्टर फायनलच्या मॅन ऑफ द मॅचला प्रत्येक पहिल्यापासून तर डायरेक्ट आता शेवटपर्यंत. हो शेवटपर्यंत. आणि टॉस द बॉस बॅनर आहे, त्याला जर बॉल लागला तर 151 आणि संघ मालक म्हणून त्याचा बॅनर आहे, त्याला जर लागलं बापू सोनवणे तर 151. दोघं बॅनर यांचेच आहेत ना. दोघं यांच्याशी आणि हे कॅप. बघा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र क्वार्टर फायनलचा थरार चालू झालाय. तसंच पारितोषिकांचा देखील थरार आपल्याला बघायला मिळेल. टॉस का बॉस या बॅनरला बापू सोनवणे यांच्याकडनं क्वार्टर फायनलमध्ये जो क्वार्टर फायनलपासून तर फायनलपर्यंत मॅन ऑफ द मॅच असणाऱ्या खेळाडूला एक आकर्षक कॅप दिली जाईल. त्यानंतरच जर त्यांच्या होर्डिंगला
सपकाळे आणि ऋषिकेश आपण आपल्या टॉस कपास या मंचावर देखील बघतोय. दुसरा क्वार्टर फायनलचा नाणेफेक होतीये. आरुश्री हॉस्पिटल आणि शुभम 91 किंग्ज. नाणेफेक झाली आहे. निश्चितच आपल्याकडे लवकर रिझल्ट येईलच. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा गोलंदाज जितू कोळी, मयूर सपकाळे. आता मात्र अपील झाली आहे. निश्चितच थोडासा मयूरला देखील धडधड वाढली असेल, कारण ज्या प्रकारे चेंडू लागून गेलाय ना, तर पंचांचं एक चांगलं कार्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. बघा मैदानाच्या आतमध्ये एक ॲक्टिवा स्कूटीची चाबी सापडली आहे. ती कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून दिली आहे. ज्यांची कोणाची चावी असेल स्कूटीची ते इथे येऊन घेऊन जायची आहे. सिंगल धाव पहिली घेतली गेली आहे. 59 धावांमध्ये 82 धावांचं आव्हान आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पॉवर प्लेचा पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकाचे 4 चेंडू झालेत. निश्चितच एकच धाव अजूनपर्यंत आली आहे. विरकावून दिलाय चेंडू. बघूयात संपर्क प्रॉपर झालाय का. त्या दरम्यान आलाय 1 बाउन्स. चौकार. छोटा टोटल नाहीये, मात्र मॅच इंटरेस्टिंग होईल, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाजी दोघही संघांमध्ये दमखम आहे. आता मात्र भिरकावून दिलाय. ताकदीने फटका खेळलाय. थोडीशी संधी मिळाली होती. संधीचा परिपूर्ण फायदा घेतलाय. षटकाराने पहिलं षटक संपवलंय. ऋषिकेश सोनवणे या फलंदाजाने. धावा टोटल झाल्यात 11 आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा काढल्या गेल्या आहेत. चौपन्न चेंडूंमध्ये आता मात्र गरज असेल 71 धावांची. आणि ऋषिकेश सोनवणे मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे बॉल आणि बॅटचा संपर्क होतोय ना, निश्चितच आज लईमध्ये दिसतोय. या दोघही फलंदाजांना जबाबदारीने स्वीकारावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये हुप पहलवान या संघाचे दोघही सलामीचे पहलवान मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवर दीपक. बघूयात पॉवर प्लेचं दुसरं षटक मयूरकडनं कशा प्रकारे हाताळलं जात आहे. वाईड बॉल टाकून अतिरिक्त
धावसंख्येने सुरुवात केली आहे दीपक या गोलंदाजांनी. आता मात्र जेवढंही क्रिकेटचा अनुभव असेल ना मयूरला, तो आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. हलक्या हाताने खेळून दिला आहे ऋषिकेश सोनवणे या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी बोलवलं गेलं आहे, स्ट्राईकवर बोलवलं गेलं आहे. आणि ज्या प्रकारचे कनेक्शन आतापर्यंत होत आहेत ना, हलक्या हाताने खेळून दिला, गॅप मध्ये फटका खेळलाय. क्लासिकल ड्राईव्ह ऋषिकेश सोनवणेच्या बॅट मधनं आलाय. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पार. ऋषिकेश सोनवणेच्या बॅट मधनं आलाय एक क्लासिकल चौकार. आता मात्र षटकाराने डील केलाय. आरुश्री हॉस्पिटल आणि शुभम किंग्स यांचा म्हणजे टॉस झाला दुसऱ्या क्वार्टर फायनलचा आणि आरुश्री हॉस्पिटल या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये मात्र आता ऋषिकेश सोनवणे यांनी हात खोलायला सुरुवात केली आहे. 6 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावा काढल्या आहेत. 23 धावांवर संघ येऊन पोहोचलाय. हलक्या हाताने खेळून दिलाय, सिंगल धावेचा कॉल झालाय आणि धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. ज्या प्रकारची फटकेबाजी या मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश सोनवणे यांच्या बॅटमधनं होती ना, निश्चितच संपर्क चांगला होतोय आणि ज्या प्रकारचा खेळ या दोघंही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय, कारण असंच अनुभव आपल्याला पणाला लावावा लागेल. माहिती आहे एक फलंदाज फटकेबाजी खेळतोय तर दुसऱ्याला सिंगल धाव काढून त्याला स्ट्राईकवर आणणं आवश्यक आहे. त्याच प्रकारची फटकेबाजी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि ऋषिकेश यांच्या माध्यमातून बघायला मिळते. आता मात्र स्ट्राईकवर असेल डावकुरे आताचा फलंदाज. बघा आज महाअंतिम दिवस आहे, तर निश्चितच आपले मित्र परिवार असो किंवा मान्यवर असो, आज मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांची वर्दी आपल्याला बघायला मिळेलच. आणि त्यांच्यामधील एक क्रिकेट जळगाव क्रिकेटमधील नावाजलेलं नाव अविनाश भाऊ देवरे, जळगाव पोलीस, हे देखील मैदानाच्या आतमध्ये आज सामना बघण्यासाठी आले आहेत. आणि निश्चितच किरण कोळी यांचा खेळ बघण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत, समर्थन करायला आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बॅटची कळा लागून चेंडू चांगल्यारीत्या अडवला गेला आहे विकेट किपरकडनं. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 25. 12.50च्या सरासरीने 12.5च्या सरासरीने धावसंख्या आता मात्र चालू आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 7.13चा आहे. एक चांगल्या प्रकारचं चेसिंग आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. जसंच सर्कल ओपन झालं तसंच आपला मयूर देखील सर्कल ओपन करण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजीमध्ये रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. CA आशिष पाटील
मैदानाच्या आतमध्ये आता तिसरं षटक टाकण्यासाठी आलेत. पहिला चेंडू निर्धाव आलाय. हलक्या हाताने खेळून दिलाय. सिंगल धाव येते. स्ट्राईकवर पुन्हा एकदा बोलवलं गेलंय ऋषिकेश सोनवणे या फलंदाजाला. आणि असंच काहीचं क्रिकेट मयूरला खेळावं लागेल, कारण ज्या प्रकारचा आत्ताचा सामना चालू आहे ना, इथून करो या मरो. जिंकले तर मग स्पर्धेला पुढे जाल, हारले तर मैदानाच्या बाहेर प्रेक्षक म्हणून राहाल. जबाबदारी स्वीकारून क्रिकेट खेळण्याची आवश्यकता इथून प्रत्येक संघाला असेल. पुन्हा एकदा सिंगल धाव आली आहे. पॉवर प्ले चांगल्यारीत्या धावा आल्या आहेत. आता मात्र सिंगल धावेने धावफलक पुढे सरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आशिष पाटील गोलंदाजी मार्कवर. डावखुऱ्याचा फलंदाज मयूर सपकाळे. आता मात्र लोअर फुल टॉस होता, लेग साईडच्या दिशेला फ्लिक करून दिलाय. त्या दरम्यान पुन्हा एकदा एक धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्वाचं आहे. निश्चितच रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये झालंय. समोरच्या दिशेला फटका घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. गॅप मध्ये चेंडू गेलाय सरळ डाऊन द ग्राउंड. वन बाउन्स ऋषिकेश सोनवणेच्या बॅटमधनं आलाय चौकार. बत्तीस धावा झाल्यात. ऑफसाईडच्या दिशेला पुन्हा एकदा चांगला फटका. सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 33. या षटकामध्ये देखील 8 धावा काढल्या गेल्या आहेत. आणि बघा, सर्व संघांना विनंती असेल की मॅच संपल्या लगेच आपला दुसरा सामना चालू होईल, हे लक्ष ठेवायचं आहे. कोणत्याही प्रकारचा आज ब्रेक दिला जाणार नाहीये. हा सामना संपल्यानंतर पुढचा सामना ज्यांचा असेल त्या संघाने लगेच रेडी राहायचं आहे. तुमची टीम मीटिंग असेल, टीम वॉर्मअप असेल, तो मैदानाच्या आतमध्ये टॉस झाल्यानंतर एक इनिंग दिली जाते. त्या एक इनिंगमध्ये काय मीटिंग करायची आहे ते मीटिंग करून घ्यायची. मैदानाच्या आतमध्ये मीटिंग नकोय, कारण आज मात्र पॅनल्टी देखील आकारण्यात येईल जर निर्धारित वेळेत सामना पूर्ण नाही झाला तर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. गोलंदाज दीपक कोळी मैदानाच्या आतमध्ये आले. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक. पहिला चेंडू चांगल्यारीत्या टाकला गेलाय. समोरच्या दिशेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. उंच उडालाय चेंडू. निश्चितच चेंडू थोडासा फसलाय आणि मिस जज झालाय आणि आलाय ऋषिकेश सोनवणेसाठी जीवनदान षटकार. कारण जो क्षेत्ररक्षक होता ना, एक किरण कोळी, तिथे फिल्डिंग करत होते आणि थोडासा मिस जज असल्या कारणाने चेंडू सरळ सीमारेषा पार गेलाय. सिक्स आहे.
आज मात्र किरण कोळी यांच्यासाठी सकाळचं सत्र फारसं निराशजनक फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये होती. चौवेचाळीस धावा झाल्यात 38 मध्ये. आता 38 ची गरज. बॉल टू रन मॅच आली आहे. गॅप मध्ये खेळला गेला आहे. बघूया आता चेंडू सरळ सीमारेषा पार जातोय का आणि थोडस फुटबॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. त्या दरम्यान आला एक मयूरच्या बॅटमधनं ऑफसाईडच्या दिशेला. गॅपमध्ये चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून काढून दिला होता. त्या दरम्यान आली एक चौकार. सदतीस मध्ये आता 34 ची गरज. 48 धावा झाल्यात. चौथं षटकाचा शेवटचा चेंडू असेल. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि एक आत्मघाती फटक्याने आवश्यकता नसताना दिलेला विकेट आणि तोही मयूर सपकाळे यांचा. 4 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर विकेट आली आहे. ऐक ना भाऊ. 48 धावा झाल्यात. चार षटक आतापर्यंत झालेत. 48 धावा झाल्यात आणि पहिला गडी मिळवण्यात यश आलंय. चंदन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेत. किरण कोळी आता मात्र सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावाची संधी आहे मात्र सिंगल धाव घेण्यात देखील यश मिळवलं गेलंय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आली आहे. आता मात्र स्ट्राइक वर असेल चंदन. रिवर्स फटका. पहिल्या चेंडूवर चौकार चोरण्यात यश मिळवलं गेलंय चंदनकडनं आणि या चौकाराच्या मदतीने अर्धशतक देखील आपल्या संघाचं पूर्ण झालंय. चौतीस मध्ये 29 ची गरज. अक्कोर डप्प्याचा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेला भिरकवण्याचा प्रयत्न झालाय मात्र दुसरी विकेट येते. आता मात्र विकेट यायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या चेसिंगला कमी आहे मात्र ज्या प्रकारे विकेटची पडझड चालू झाली आहे ना निश्चितच थोडासा विचार करावा लागेल.
ऋषिकेश मात्र एक जमेची बाजू घेऊन उभे आहेत. 15 मध्ये 35 वर खेळतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ रायसिंग. अलॉंग द कार्बेटच्या साहाय्याने हलक्या हाताने खेळून दिलाय. थोडीशी मिसफिल्ड होतीये आज मात्र. संपूर्ण संघासाठी जर आपण बघितलं तर पवनपुत्र वॉरियर संघासाठी फारसा चांगला दिवस राहिला नाही. धावा कमी आल्या. त्या दरम्यान आखू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. वन बाउन्स चौकार आलाय. आणि बघा बापू सोनवणे यांच्या बॅनरला चेंडू आदळला गेलाय. मात्र डायरेक्ट हिट न झाल्यामुळे पारितोषिकापासून मुकले गेले आहेत. समोरच्या दिशेला ताकदीने प्रहार केलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा येतोय चौकार. अतिशय चांगल्यारीत्या फलंदाजी. मोठ्या मॅच मध्ये एक जबाबदारीने फटकेबाजी ऋषिकेशच्या बॅटबंद आपल्याला बघायला मिळतीये. धावा झाल्यात 62. 5 षटकांचा खेळ झालाय. आता मात्र 30 मध्ये 20 ची गरज. आणि 17 मध्ये 43 वर येऊन पोहोचलाय ऋषिकेश सोनवणे. जितू गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला सिद्धार्थ रायसिंग यांच्याकडनं. मात्र संपर्क झाला नाहीये. त्या दरम्यान निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जितेंद्र कोळी. मोठा फटका. हाईट दिली गेली आहे. कनेक्शन तेवढं प्रॉपर झालं नाहीये. कॅचचा कॉल झालाय. मात्र पुन्हा एकदा मिस कॉल झालाय. स्ट्राईकवर आता मात्र ऋषिकेश सोनवणे. 17 मध्ये 43 वर पोहोचलेत. बघूयात अर्धशतक होतंय का. एक महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची इनिंग बॅटमधनं येते. आवश्यकता असताना जबाबदारी स्वीकारली गेली आहे आणि सिंगलने धावफलक पुढे सरकतंय. पुन्हा एकदा जितेंद्र. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. सिंगलने आता मात्र धावा चोरल्या जात आहेत. माहिती आहे सामना 70% आपल्या बाजूने झुकलाय. तर कोणताही मोठा फटका घेऊन रिस्क घेण्याची आवश्यकता नसताना तसंच खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. 18 मध्ये 44 वर येऊन पोहोचलाय ऋषिकेश सोनवणे. अर्धशतकासाठी फक्त 6 धावा दूर आहे. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू टाकून गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जितू कोडी. पासष्ट धावा झाल्यात. 25 मध्ये 17 ची आवश्यकता. ताकदीने प्रहार केलाय. ताकद तर पूर्ण आहे आणि षटकाराने अर्धशतक देखील कंप्लीट झालंय. महत्वाच्या सामन्यामध्ये एक महत्वाची इनिंग आली आहे ऋषिकेश सोनवणे यांच्या बॅट मधनं. तब्बल 20 चेंडूंमध्ये 50 धावा पूर्ण केल्या आणि आपल्या संघाच्या
विजयामध्ये महत्वाचा वाटा त्यांनी उचलला आहे. 24 मध्ये आता तब्बल 11 धावांची गरज आहे. ऋषिकेश सोनवणे यांनी कालचा फॉर्म कंटिन्यू ठेवून अर्धशतक झळकावलं गेलं आहे. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये महत्वाची इनिंग आली आहे. आशिष पाटील यांनी पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. स्ट्राईकवर सिद्धार्थ रायसिंग या फलंदाजामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पण बघूयात फिनिशिंग टच कोण देत आहे, कारण ज्या प्रकारची इनिंग बिल्ड केली आहे ना ऋषिकेश सोनवणे यांनी, निश्चितच कौतुकास्पद फलंदाजी झाली आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला गेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी आशिष पाटील यांच्याकडनं होतीये ना, निश्चितच चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होतीये. एकवीस मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. वाईड बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. आता मात्र 9ची गरज असेल. आशिष पाटील गोलंदाजी मार्कवर. रडारात चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, कॅचचा कॉल दिलाय आणि आता मात्र झेलबाद होत आहेत सिद्धार्थ रायसिंग. चांगला झेल टिपला गेलाय जितेंद्र कोडी यांच्याकडनं, मात्र थोडासा उशीर झालाय. ज्या प्रकारची गोलंदाजी हुप पहलवान या संघाच्या गोलंदाजांनी केली आहे ना, एक बलाढ्य अशा संघाला 100च्या आत रोखलं गेलं आहे आणि फलंदाजी देखील तेवढ्याच चांगल्यारीत्या झाली आहे. आज सकाळचं सत्र फारसं चांगलं गेलं नाही आहे. पवनपुत्र वॉरियर्स संघासाठी एक बलाढ्य असा संघ होता. निश्चितच सकाळचं सत्र थोडंसं अवघड असतंच. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅट्समन नेम मयूर, एक प्लेयर पाठव. फलंदाज बाद होत आहेत. बॅटची कडा लागून चेंडू सरळ एस्टॅनवर आदळला आहे आणि विकेट मात्र गेली आहे. आता मात्र 8व्या षटकाचा खेळ चालू झाला आहे. रवी कोडी गोलंदाजी मार्कवर. आपण जर मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर चिमुकल्यांचं देखील आगमन झालंय. भविष्यातील जळगाव मधील क्रिकेट आणि
षटकार आलाय. बघा या स्पर्धेमध्ये मयूर सपकाळे यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीजला यामा RX 100 दिली जाणार. ते मैदानाच्या आतमध्ये लावली आहे मुख्य मंचाजवळ. मॅन ऑफ द सिरीजला यामा RX 100 मयूर सपकाळे यांच्याकडनं देण्यात येणार आहे. ती गाडी चांगला चेंडू टाकला गेलाय. आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. बॅटची कडा लागली आहे आणि विकेट मात्र इथं जातीये. फक्त 2 धावा पाहिजेत. मात्र ज्या प्रकारची फाईट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये देत आहेत ना, निश्चितच चांगल्या प्रकारची गोलंदाजी रवी कोळी यांच्या माध्यमातून होतीये. 5 विकेट झाल्या आहेत. श्रीराम कोळी मैदानाच्या आतमध्ये. खूप पहलवान या संघामधील सर्वात युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता फटकेबाजी करायला आलेत. विजयी धाव श्रीराम कोळी यांच्या बॅटमधनं आली आहे आणि पहिला क्वार्टर फायनलचा सामना जिंकलाय खूप पहलवान या संघाच्या पहलवानांनी. विजय नोंदवला गेलाय. पुढील आव्हान आता मात्र त्यांना स्वीकारावं लागेल. चांगल्या प्रकारची खेळी आपल्याला खूप पहलवान या संघाकडनं बघायला मिळाली आहे. विजय मिळवला आहे. पुढच्या राऊंडला क्वालिफाय झाला आहे. मात्र पवनपुत्र वॉरियर्सचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारचे आपला खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवला आणि क्वार्टर फायनलपर्यंत येऊन पोहोचलेत. हार्ड लक असेल हारलेल्या संघाचं. विजयी संघाचं अभिनंदन. पहिला संघ आपल्याला सेमीफायनलसाठी मिळाला आहे. ज्या प्रकारची इनिंग ऋषिकेश सोनोने यांनी बनवली, मॅच बनवली, इनिंग बिल्ड चांगल्यारीत्या केली आणि विजयामध्ये साकार नाबाद मैदानाच्या आतमध्ये